मी कढाईमध्ये बनवणार आहे ब्राउनी. मिल्क मध्ये शुगर टाकायचं होतं. असं कोण ओपन करतं? मीच असेल. ओ येस, यामध्ये मैदा पण टाकायचा. ओ वेट अँड वॉच. मी एक रील पाहिलेली, त्यामध्ये ती मुलगी ब्राउनी बनवते घरी विदाउट ओव्हन. माझ्याकडे ओव्हन आहे, सो मी कढाईमध्ये बनवणार आहे ब्राउनी. सो बेसिकली मी ना गुगलवरती पण सर्च केलं. ते ब्राउनी नाही, ती ग्रुकी आहे, म्हणजे ब्राउनी आणि कुकीचं मिक्सचर. सो मी ते बनवणार आहे. सो ही रील होती, तर ही रील बघून मी आता बनवणार आहे. सगळे रेसिपी मी इकडे नोट केलेले आहेत, सगळं नोट केलेलं आहे. सो मी ते आता बनवणार आहे. सगळे इन्ग्रेडियंट्स इथे आलेले आहेत. हे चॉकलेट आहे, पावडर शुगर आहे, मैदा आहे, मिल्क, मेजरमेंट, बेकिंग सोडा, बटर इन 2 बाउल फॉर टू मेक. सो इथे मी डार्क चॉकलेट घेणार आहे अमूलचं 55% समथिंग. सो ह्या डार्क चॉकलेटचे मी पीसेस करून त्यामध्ये बटर टाकणार आणि मायक्रोवेव्ह करणार फॉर 1 मिनिट. मग ते मेल्ट होणार आणि आपण मस्त त्याला मिक्स करायचं, दोन्हीला मिक्स करायचं. मिक्स 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 मिक्स. गरम व्हायला लागलाय. सो आता हे मेल्ट झालेलं आहे, गरम आहे थोडं. आता याच्या आतमध्ये आपल्याला इन्ग्रेडियंट टाकायचं. सो बघा काय काय. सो आता तो 1/4 कप शुगर, आमची शुगर आहे. आहे थोडं जास्त शुगर आहे, ठीक झालंय. असंच होतं का? ओके, ह्याच्यामध्ये मिल्क आपण ऍड करणार आहोत. सो हॉट. ओ मिल्क मध्ये शुगर टाकायचं होतं, मी चॉकलेट मध्ये शुगर टाक. बट एनी हाव ते त्या बॅटर मध्ये जाणार होतं. आय गेस हीच बॅटर ठेवायचं, बिकॉज तिचं पण असं ठीक होतं आणि माझं आता खूप रणी टाईप झाले बॅटर. सो हा बॅटर झालेला आहे, चॉकलेट बॅटर. आता आपण डो बनवूया, म्हणजे ते पीठ डोला काय म्हणतात. ओके, मी मम्मीला विचारून आली, ती बोलली पिठाचा गोळा, पण यामध्ये आपण मैदा यूज करतोय. सो मैदा, तर आय गेस यामध्ये मैदा पण टाकायचा. 1 मिनिट. ओ येस, यामध्ये मैदा पण टाकायचा आहे. सो काय बोला, एवढं रणी कसं होऊ शकतं. तर आय गेस मिल्क आपण सगळं टाकायचं का. हे पहिला आपण मैदा टाकतो आणि मग दूध. तर हे 1.5 टाईप ॲड करायचं, बट मी अंदाजे टाकते. सो तुमच्याकडे मेजरमेंट असेल तर तुम्ही टाकू शकता. मी मिल्क ॲड करू काय सगळं. खूप माझे फ्रेंड्स असे पण म्हणतात की मला कुकिंग येत नाही. वेट अँड वॉच. थोडंसं टेस्टी मी बनवेन ना, मम्मी जसं ना शेफ किस असं ती देणार मला. यामध्ये मी व्हॅनिला एसेन्स टाकू का, माझ्याकडे आहे. आणि यामध्ये सॉल्ट पण टाकतात, यामध्ये नाही सांगितलं, बट वन ऑफ माय फ्रेंड सेड की यामध्ये ना चॉकलेट मध्ये थोडंसं सॉल्ट टाकायचं फॉर द टेस्ट. माझ्याकडे व्हॅनिला एसेन्स आहे, ते मी ऍड करते. आज मम्मीने मिठाचा डब्बा धुवायला टाकलाय, सो नवीन मिठाचं पॅकेट मला आता तिथून काढावं लागेल. एक पिंच सॉल्ट ऍड करण्यासाठी मला एवढा मोठा पॅकेट ओपन करावं लागेल. कसं सॉल्ट. आता माझं कोणतं बॅटर, ब्राउनी बॅटर रेडी आहे. स्मेल खूप छान येतो. नाव लेट्स मेक कुकी डो. तर सगळ्यात पहिला मी सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स ऍड करते आणि मग बटर वेगळी मेल्ट करून मग मी ऍड करेल. सो 4 टेबलस्पून घ्यायचं आहे. 1 2 3 4 मिल्क
नाही, पहिला ड्राय इन्ग्रेडियंट्स ना. यामध्ये तिने कॅस्टर शुगर आणि ब्राऊन शुगर घेतलं, बट माझ्याकडे ते नाही आहे. सो आय हॅव अ पावडर शुगर. तर ह्याची मी 2 टेबलस्पून ऍड करणार आहे. 1 and 2. बेकिंग सोडा. असं कोण ओपन करतं? मीच असेल. 1/2 of it. म्हणजे किती असतं? पिंच. आपण पिंचच टाकूया बिकॉज बेकिंग सोडा कोण जास्त टाकतं. पिंच सोडाच आहे ना. हा, सो एवढा मी बेकिंग सोडा टाकते. मी ऍक्च्युली जास्त टाकते बेकिंग सोडा. मला एवढा करते स्लोली. यामध्ये 2 टेबलस्पून ऑफ मिल्क. तर माझ्याकडे मिल्क आहे ऑलरेडी. 2 टेबलस्पूनच आहे ना. हां, 1 or 2 टेबलस्पून. सो आपण 2 ऍड करूया. तसं माझा बर्थडे 2 तारखेला येतो. सेन्स नाही देणार. मला ऍक्च्युली हाताने मळायची इच्छा होते, बट ते माझ्या अस्थेटिकला रुइन करेल. सो आपण चमचाच यूज करावी. बटर 2 टेबलस्पून घ्यायचे. सो मला जास्त बटर मेल्ट करावं लागलं. आय गेस एवढा इनफ आहे मेल्ट करण्यासाठी. 2 टेबलस्पून. 1 2 मिक्स. So I'm gonna use my hands. हाताने मळायची इच्छा होते, बट ते माझ्या अस्थेटिकला रुइन करेल. सॉफ्ट आहे. येस येस, कमी. मस्त आहे ना. दरवाजा लावला, हे सगळं लावलं होतं. वाट नाही, खिडकी तरी उघड. नाही, ते चिमण्याचा चूचू आवाज येतो. येऊ देत ना चिमण्याचा आवाज. माझा आवाज कसा येणार? मग त्यांना चूचू आवाज येणार. ओके, सो माझा डो रेडी आहे. सो यामध्ये मी करणार आहे. सो यामध्ये पहिलं आपण खाली हे सगळं ऍड करूया. बॅटर यामध्ये ऍड केलेलं आहे. आता यावरती आपल्याला ते डो ऍड करायचं आहे. जे डो आहे त्याचे पीसेस करून असे आपल्याला ऍड करायचं. सो बेसिकली असं करा, असं प्रेस, आणि हे मी असं ऍड करायचं. सो यामध्ये मी आता चॉकलेट्स ऍड करणार आहे असे टॉपिंग साठी. सो मेल्ट झाल्यावरती अजून ना छान लागणार. खूप छान वाटतं. आता याला मी गॅसवरती ठेवते. सो ह्याच्या आतमध्ये मी आता या बॅटरला ठेवणार आहे. सो हे प्रीहीट करायला ठेवायचं असतं फॉर 7 to 8 मिनिट. लो फ्लेम मध्ये करून ह्याला कुक करण्यासाठी ठेवायचं आहे. अँड वन मोर थिंग, यामध्ये मी सॉल्ट पण ऍड केलं आहे ते प्रीहीट होण्यासाठी. सो आता 13 to 15 मिनिट्स आता ते बेक होणार आहे. So after 13 minutes I'll meet you. Okay, so after 15 minutes this how it looks. But ह्याला मी अजून 5 minutes देणार आहे अजून कुक होण्यासाठी. So I'll meet you after 5 minutes. थोडंसं कुकी केली 5 मिनिटं ठेवून. असं झालंय. प्लीज छान टेस्ट करावं. का स्मेल तर छान येते.
नाही आलंय. आणि हे आधीचं टूथपिक आहे आणि हे नंतरच आहे मॅक्सी. हे आधीचं आहे आणि हे नंतरच आहे. म्हणजे कुक झालंय. लेट्स सी, थंड झाल्यानंतर खाऊया आपण. टेस्ट टेस्ट. खाते ना. छान. तुला सुक्का सुक्का झालंय. नाव काय? इट्स ब्रुकी, म्हणजे ब्राउनी आणि कुकीजचं मिक्सचर. ओके ओके बनलं आहे. गरम करते ओव्हनमध्ये, थोडं ते नरम होईल आणि मग खाऊ. गरम करून मध्ये टिकलं त्यामध्ये संपू आणि त्यानंतर जाऊ. So yeah, that's it for this video. I'll see you in the next video. Till then, bye bye.